तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. कळवणमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते आहे. कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली असून या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या कथित हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप संबंधित मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला आहे आणि याचमुळे संतापाची लाट उसळली आहे. मृत महिला संगीता पवार ह्या बागलाण तालुक्यातल्या तताणी येथल्या रहिवासी आहे. 16 एप्रिल रोजी त्यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी सिझेरियन शस्त्रक्रिया करून प्रसूती केल्याची माहिती दिली. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते असे सांगण्यात आले. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे 17 एप्रिल रोजी महिलेची प्रकृती अचानक खालावली. नातेवाईकांनी तिला खासगी रुग्णालयात हलवण्याची विनंती केली, पण त्याला डॉक्टरांनी विरोध केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आणि अखेर सकाळी 11 वाजेच्या सुमारास संगीता पवार यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात जोरदार आक्रोश केला आणि प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे घटनेच्या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पाटील हे गैरहजर असल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत. दरम्यान ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना ठरते आहे. प्रखर न्यूज साठी कळवणहून दीपक बागुल. चार वाजताला डिलिव्हरी झालेली, तर रात्रभर इथं होते ते. मग त्या रात्रीपासून डॉक्टर नर्स कोण कोण होते तिथं व्हिजिटला ते पण आम्हाला पाहिजे. आणि तेव्हापासून त्याला त्रास जाणवत होता, ते आम्हाला त्यांनी ते सांगता येत. सकाळी 8 वाजेपर्यंत जी बहीण होती ते बोलत होती आणि जी बहीण होती ती रात्री पहाटे 3 वाजेपासून निष्काळजीपणा झालेला नाहीये. त्याच्यात वाईटली स्टेबल आहे. पोटात काही ब्लिडिंग नव्हतं त्याचं.